नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे। आज छानपैकी गावाला गेले होते। तिकडे छान नदीतले ताजे ताजे मासे मिळाले, रावस। मग छान ते कट करून साफ करून आणले आणि मग नंतर घरी आणल्यानंतर माझ्या सुनीने मुलीने छानपैकी स्वच्छ धुतले। आलं लसूण पेस्ट त्यांना छानपैकी 15 मिनटं लावून ठेवली। त्यानंतर लाल तिखट माशांचा मसाला छानपैकी कालवून मस्तपैकी लावून अर्धा तास ठेवला। मीठ वगैरे घातलं त्या मसाल्यामध्ये आणि अर्धा तास ते मासे मुरण्यासाठी ठेवले। छानपैकी मासे मस्त मुरून दिले आणि खूप छान लागतात हे मासे खायला। माझे मुलं वगैरे नातवंड एकदम छान आनंदाने खातात। माझी मुलगी सून त्यांना खूप आवडतात हे मासे। त्याच्यामुळे छानपैकी तिने मसाला वगैरे लावून ठेवल्यानंतर तांदळाचं पीठ रवा मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये त्या माशांना परत कोटिंग केलं। कोटिंग केल्यामुळे लाल तिखट टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि छानपैकी माशांना कोटिंग करून ठेवलं। कोटिंग केलेले मासे मग नंतर छानपैकी शॅलो फ्राय केले। इतके छान लागतात ते मासे खायला वगैरे आणि मस्त वाटतात। माझे नातवंड नाती नातू माझी मुलगी मुलगा सून खूप आवडीने खातात ते, त्यांना खूप आवडतात। एकदम मस्त लागतात, कुरकुरीत बनवतात ते एकदम शॅलो फ्राय करून। थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवले ना, ते कडक झाले ना, मग अजून छान शॅलो फ्राय केल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात। छानपैकी त्यांनी तांदळाचं कोटिंग केलं, 10 मिनटं ठेवलं आणि मग मस्तपैकी थोड्या तेलात शॅलो फ्राय केले। मस्त कुरकुरीत होतात ते शॅलो फ्राय केल्यानंतर। त्याबरोबर खाण्यासाठी कोबी गाजर कांद्याचं कुचुंबर बनवलं। त्यामध्ये तिखट लिंबू टाकलं, कोबी गाजर कांदा किसून घेतला लांब आणि मस्त त्यामध्ये ते टाकलं। माशांबरोबर ते कुचुंबर खूप छान लागतं। त्याबरोबर चिकनचा रस्सा केला, तांदळाच्या भाकरी केल्या, मस्त बेत केला। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। मस्त खा, मस्त रहा।